नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम जगताप आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असतो आणि या अक्षय तृतीयेच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते। आपल्या आयुष्यात धनसंपदा वाढो आणि आरोग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। मैत्रिणींनो, अक्षय तृतीयेला अशी प्रथा असते की मेनली म्हणजे खानदेशात केली जाते की घागरी भरतात म्हणजे नवीन घागर आणतात आणि त्यात पाणी वगैरे भरतात आणि आपले जे पूर्वज असतात तर त्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं जातं। तर त्यासाठी आपण आमरस, पुरणपोळी वगैरे याचा नैवेद्य दाखवतो। त्या घागरीला पूजा करतात आणि याचा नैवेद्य दाखवतात आणि आगारी टाकतात। आगारी म्हणजे की असे गौऱ्या असतात, तर गौऱ्यांवर हा जो आपण नैवेद्य बनवतो त्या नैवेद्याचा घास जाळला जातो, म्हणजे तो आपण पितरांना अर्पण करत असतो। तर असं याचं महत्त्व असतं। आणि खानदेशात अजून आखाजी म्हणतात त्याला। तर आखाजी झाली की माहेरी जाण्याची एक प्रथा असते आणि माहेरी गेले की झोके खेळतात वगैरे अशी एक परंपरा असते। म्हणजे ती आता खेडेगावात पाळली जाते, पण शहरात इतकी हे नाही होत, पण अशी परंपरा आहे। आणि आपली अक्षय तृतीया म्हटलं की स्वयंपाकाची वगैरे लगबग असते। तर असंच मी आज छोटंसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला मग, जर तुम्हाला हे रुटीन आवडलं तर तुम्ही मला नक्की सांगायचं। चला मग आता आपण स्वयंपाकासाठी सुरुवात करू। मैत्रिणींनो, आपण हे पुरणासाठी ही डाळ शिजवून ठेवली आहे आधी आणि मी आता हे आमटीसाठी कांदे कट करते। हे कांदे वगैरे कट झाले की मग आपण आमटीची तयारी करूया। हे बघा, थोडीशी डाळ काढून घ्यायची आणि हे जे पाणी असतं ते आपण या आमटीमध्ये घालणार आहोत। तर आपण आता मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता यात ही डाळ घालायची। थोडंसं पाणी घालणार आहोत। किंचित अशी साखर घालायची, एकदम किंचित अशी साखर घालायची, त्याच्याने पण टेस्ट छान येते आमटीला। मस्त आता उकळू द्यायची। आमटी आपली झालेली आहे, तोपर्यंत मी आता आंब्याचा रस तयार करून घेते। त्यासाठी मी आंबे पाण्यात टाकले होते, ते आता मी पिळून घेते आणि त्याचा रस तयार करते। आंबे पिळून झालेले आहेत। आता मी रस बनवताना त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करते आणि थोडी साखर घालणार आहोत आपण, कारण आंब्याला अजून गोडावा नसतो, तर त्यामुळे थोडीशी साखर ॲड करायची आपल्याला। आणि मग ते सर्व आपण रस ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊया। बघा, अशा पद्धतीने मी ब्लेंडरने रस ब्लेंड करून घेते, म्हणजे तो एकदम असा चिकन येतो, त्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि छान लागतो पोळीसोबत खायला पण असा प्लेन रस। रस आता रेडी आहे आपला। आपण तो आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया थोड्या वेळासाठी, म्हणजे तो गार होईल आणि छान लागेल। आता आपण पुरणपोळी तयार करून घेऊया। पुरणपोळीसाठी ही पोळी टाकली आता तव्यावर आणि ती आपण मस्त दोन्ही साईडने शेकून घेऊया।
बघा आता पोळी मस्त फुललेली आहे आणि मस्त खरपूस झालेली आहे। हे बघा नैवेद्यासाठी मी एक ताट तयार करून घेतलेलं आहे। हे पहा अशा प्रकारे घागर भरतात आणि त्यावर नैवेद्य ठेवतात आणि मध्ये डांगर म्हणतो आम्ही त्याला, डांगर ठेवलेलं असतं, त्यावर नैवेद्य ठेवलेला असतो ताटलीत आणि अशा प्रकारे ही घागर भरलेली असते, हिची आपण पूजा करतो। हे बघा एकीकडे आता आपली आघाडीचीही तयारी झालेली आहे। आपण जो नैवेद्य काढलेला होता तो आपण आता या आघाडीत टाकणार आहोत। आपला आता नैवेद्य टाकून झालेला आहे। आता आपण पितरांना आमंत्रित करीत आहोत जेवण्यासाठी। पितरांचे जेवण झाले की मग आपण आपल्या जेवणाचं ताट आता सर्व केलेलं आहे। बघा अक्षय तृतीयेची माझी थाळी अशा प्रकारे सजवलेली आहे मी। आणि आमच्या खानदेशात केळीच्या पानावरच जेवण केलं जातं प्रत्येक सणाला आणि त्याला जास्त महत्त्व असतं। अशा प्रकारे आमरस, पुरणपोळी, आमटी, भजी, पापड वगैरे तयार आहे। या सर्वजण। अशा प्रकारे आमचं आता जेवण झालेलं आहे। मी आवराआवर करते तर बघा माझी शुभ्राई मला आवराआवर करू लागते आहे। बघा ती कशी घर पुसते आहे। चला मैत्रिणींनो, आता आम्ही सर्वांनी आमरस पुरणपोळीचा आनंद घेतलेला आहे। अपेक्षा करते आपणही सर्वांनी आमरस पुरणपोळीचा आनंद घेतला असेल। अक्षय तृतीयेला आपण पहिल्यांदाच आंबे खायला सुरुवात करतो, त्यामुळे मस्त वाटतं आणि मजा येते पहिल्यांदाच आंबा खायला। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता मी माझ्या व्हिडिओला इथं स्टॉप करते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय, आपण पुन्हा भेटू।